हे जे घर आहे ना, ह्याच्या घराच्याच पूजा आहे आणि हे घर माझ्या भावाने घेतलं आहे. आणि ही आहे भावाची मुलगी सिया. जाम क्यूट आहे आणि जाम बडबडते, एवढी बडबडते ना, तिला ना ओळख लागत नाही माणसांची. जाम बडबडते, तोंड बंदच ठेवत नाही, एवढं बडबडते. आणि त्यांचा होम वगैरे चालू होता पूजा, तेव्हाच मी गेलेली, कारण मला घरातून निघताना लेट झाला. त्यांचे फोन येत होते की लवकर ये म्हणून, पण सॅटर्डे होता आणि मिस्टरांच्या सुट्टी होती, त्यामुळे लेट उठणं झालं. त्यामुळे तिथे जाऊन पोचायला मला पण लेट झाला. आणि हे त्यांचं किचन आहे आणि किचन खूप छान आहे आणि फर्निचर वगैरे सगळं केलेलं आहे, मस्त वाटत होतं. ते होममध्ये एवढा धूर केला होता ना की म्हणजे डोळ्यांना जळण होत होती, आगाग होते डोळे. होमाचा धूर ना पूर्ण घरभर झाला होता आणि सगळ्यांच्याच डोळ्यांना जळण होत होती, सगळ्यांच्या डोळ्यातून पाणी येत होतं. पण सगळं तसंच राहिले, तिथंच कोण उठून गेलं नाही. आणि ही बघा मला म्हणते की माझा पण व्हिडिओ कर म्हणून. आणि ज्यांचं छोटं बाळ अजून एक आहे, तिचं नाव तस्मयी आहे आणि ती झोपली होती, ती आता 11 महिन्याची आहे. आणि ती तस्मयी ना कुणाकडे जात नव्हती, तिला कुणाची ओळख नाही आहे आणि सारखी रडत होती. ती झोपली होती, त्यामुळे पूजा छान झाली. घरामध्ये ना लहान मुलांची खूपच चुलबुल होती आणि खूप म्हणजे खूप मस्ती करत होती सगळी. आणि बाहेर नेलं ना मुलं अजिबात शांत बसत नाहीत, खूप मस्ती करतात. स्वामी शांत बसला होता, पण समोरची मस्ती चालू होती त्या सियासोबत. भटजीने मला एक काम लावलं होतं, ते म्हणजे हे दिवे बनवायचे. हे 12 दिवे बनवण्यासाठी सांगितले होते मला. ते पिठाचे दिवे होते, कणकेचे दिवे बनवत होते मी. आणि तेव्हा सिया पण आली की म्हटली मला पण बनवायचं. आणि तिने थोडंसं एक पीठ घेतलं आणि त्याने हातावरती एवढी मोठी भाकरी बनवली वगैरे, किती भाकरी बनवली. मुलींना खरंच खूप हुशार असतात. गावावरून ना लोक आली होती, म्हणजे रिलेटिव्ह आले होते, त्यांना पाहून खूप आनंद झाला आणि खूप दिवसानंतर प्रत्येकाची ओळख होते. त्यानंतर काही चर्चा होतात गावातल्या. आता ना वर्ष होते मी गावी गेले नाही आहे, पण त्यांना पाहून खूप आनंद झाला आणि गावच्या खूप मोमेंट ताज्या झाल्या. पूजा वगैरे झाल्यानंतर आम्ही जेवण केलं आणि जेवणामध्ये होती पुरणपोळी होती आणि बटाट्याची भाजी होती. जी बटाट्याची भाजी नाही मला जाम आवडते आणि ती स्पेशली गावावरून जे काका आलेले ना त्यांनी बनवली होती. ती गावची टेस्ट छान लागत होती. खूप पोट भरून मी पण जेवले, मिस्टर पण जेवले, स्वामी काही जेवला नाही. आणि ही बघा तस्मयी छोटी ती उठली आता. आणि स्वामी समत आणि सियाने ना जे चायचे ग्लास होते ना आणलेले पाहुण्यासाठी, ते कधी ह्याने उचलून आणले टेरेस होते आणि दोघं खेळत होते. आमचं तिकडून आले आणि परत थोडा वेळ झोपले आणि जे घरातली कामं होती पेंडिंग ती कामं वगैरे आवरली आणि परत निघाले मी तिकडे जाण्यासाठी. स्वामी झोपला होता, पण स्वामी काही लवकर उठत नव्हता, कारण दिवसभर पूजेमध्ये ना खूप थकला होता, उठत नव्हता. तरी पण तसं त्याला उठवून घेतलं आणि तसं मी निघालो बाहेर जाण्यासाठी. हॉस्पिटलला पण जायचं होतं, मिस्टरांची थोडी तब्येत ठीक नव्हती. जाण्यासाठी निघालो आणि बाहेर येऊन बघतो तर काय, गाडीतून ऑइल पडत होतं. कसं पडत होतं ते काही समजत नव्हतं. पप्पा त्याचे पाहत होते, तसंच लगेच समत पण कॉपी करतो. समत पण बघतोय की नक्की काय होते आणि काय गाडीतून पडते म्हणून. हॉस्पिटलमध्ये ना रश होती, आमचा नंबर यायला एक अर्धा तास तर लागला. तो पण समतला आमच्या लागली भूक. बाहेर गेले की समतला भूक लागते, मग त्याने चायनीज खाल्लं. स्वामी तो खात नाही. स्वामी ना खूप छान आहे आणि खूप हुशार आहे, तो असं बाहेरचं काही खात नाही फारसं, म्हणजे वडापाव म्हणा किंवा हे, म्हणजे काही मुलं रडतात की मला हवं म्हणून, तो रडत नाही. तो म्हणतो की मला ज्यूस पाहिजे आणि त्यासाठी मी पायनॅपल ज्यूस घेतला आणि तो मस्त एन्जॉय करत ज्यूस पितो, कारण स्वामीला ज्यूस प्यायला खूप आवडतं. हे दोघं बाप लेक ना मंचुरी एन्जॉय करत होते आणि आम्ही दोघं ना ज्यूस एन्जॉय करत होतो. त्यानंतर आम्ही तिथून गेलो परत भावाच्या घरी, कारण तिकडे जेवण होतं. परत ते बोलले की जेवण आहे या जेवायला म्हणून. तिकडे गेल्यानंतर ह्या तिघांचं ना काहीतरी वेगळं चालू होतं. तांदूळ होते ना ते एक वेगळ्या कलरचे तांदूळ होते आणि एकात मिक्स केली आणि तिघंजण खेळत होते. पप्पा म्हणत होते की खेळू नका, स्वामीला घेते. स्वामी ऐकत नव्हता, अजिबात स्वामी पण ऐकत नव्हता. स्वामीला पण तांदूळ घेऊन ना फेकायचे होते असे, म्हणजे जे दोघं करतील ना ते स्वामीला करायचं होतं. तिथून जेवण वगैरे झालं आमचं आणि परत घरी येण्यासाठी निघालो. येताना दूध घ्यायचं होतं, डेअरीमध्ये थांबलं. मग स्वामी हट्ट करायला लागला की मला आईस्क्रीम हवा आहे, पण स्वामीला का मी आईस्क्रीम दिला नाही, कारण स्वामीला थोडी सर्दी झालेली आहे म्हणून. येता मला वाजले 11. स्वामी तरी 8 वाजता उठला होता, त्यामुळे त्याला काही झोप नव्हती. म्हटलं जरा आरामात जाऊया मग, पण कारण घरी जाऊन पण मुलं झोपायला देणार नव्हते, म्हणून आम्ही पण लेटच गेलो. आणि क्लायमेट छान होतं, कधी गरमी असते तर कधी थंडी, आणि आज ना थंडी होती, थोडी थंड वातावरण होतं. घरी आल्यानंतर स्वामी लगेच म्हणायला लागले मला आईस्क्रीम दिला नाही म्हणून. आणि नंतर दोघांची अशा मस्ती चालू होती. स्वामीला पिलोसोबत खेळायला आवडतं आणि दादा झोपला असेल ना त्याच्या अंगावर ते पिलो टाकायला, त्याच्यावरती बसायला, हे खूप आवडतं त्याला. या दोघांची अशी फायटिंग चालू होती. बघा कसं जंप करतो, अजिबात घाबरत. आजकाल ना हे दोघांची खूप मस्ती, म्हणजे खूपच मस्ती वाढत चालली. आणि कधी कधी ना स्वामी मारतो समजला आता. मोठा दादा आहे पण तो मारतो कधी कधी, आणि मला वाटतं की पुढे जाऊन पण हे जसं भावांची भांडणं होतात तसे सेम यांची भांडणं होणार. डॉक्टरांनी ना स्वामी समत दोघांना पण औषध दिले आहेत कॅल्शियमचं. मिस्टर बसले होते टॅबलेट खाण्यासाठी, तेव्हा आठवलं की त्यांना की ह्यांचे पण औषध आहेत आणि त्यांना सिरप द्यायचं आहे म्हणून. समत काही खात नव्हता, कारण समत खूप हट्ट करतो मला नाही खायचं म्हणून, पण स्वामीने खाल्लं. आणि 12 वाजले तरी स्वामी झोपला नाही अजून, त्याला बघायची होती TV. आणि आजकाल झोपताना TV पाहायला मला खूप आवडते, खूप म्हणजे काय खूपच एकदम. आणि खुर्ची छोटी आहे स्वामीची, तरी पण त्याला ना त्या स्टूलवरती बसायचं होतं आणि त्या स्टूलवरती बसून तो TV पाहतोय. आणि असा होता आमचा आजचा दिवस. आय होप तुमचा दिवस छान गेला असेल. चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा.